अथ पंचमोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। ओम जय 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 गिरिजावरा नीलकंठा गंगाधरा चंद्रशेखरा त्रिपुरहरा आत्मलिंगा जगदीशा। हे देवादिदेवा सदाशिवा कालांतका कालभैरवा गुणातीता महारुद्रा जरा जन्म निवारका अपर्णाकांता आदिनाथा पंचानना भूतनाथा मदनांतका भस्मांकिता तामसा लोहिता त्रिलोचना तुम्ही। देवा तुमची ज्योतिर्लिंगे विराजती आपुल्या विरागे शुभकराची प्राणलिंगे नेती शिवरूपी उपासकांसी। नमस्तुते सोमनाथा मल्लिकार्जुना शैल्यपर्वता महंकाला अवंतीनाथा ओंकार रूपा अमलेश्वरा कर्पूर गौरा केदारनाथा त्र्यंबकेश्वरा गोदातटा रामेश्वरा सेतुबंधा वैजनाथी तू शंभुदेव कैलास राणा तू कृष्णेशा वाराणसी वासी विश्वेशा भीमाशंकरा नंदिकेशा श्री नागेशा नागबंधा जगतपालका जगदाधारा युगांती तू प्रलयंकरा निर्मिली माया संहारा सहज लीले नेतोसी रघुनाथ वरदा रामहृदया स्वभावे लीन विष्णुपाया विष्णू मिरवितो तुझी काया माथ्यावरी आनंदाने तू योगेशा योगेश्वरा सिद्ध मुनी जनांचा आसरा अखंड समाधी राजराजेश्वरा आत्मरंगी बुडालेला असुनी तू स्मशानवासी गजचर्मधारी एकांतवासी नररुंड माळा मिरविसी कंठामध्ये नीलग्रीवा अभयंकरा नित्यमंगला हिमशुभ्र कांती मनोहरा शक्ती अंबिकेचा सोयरा सुखदाता शरणांगता भांडारी तुझा कुबेरसी म्हणती अवघे त्रैलोक्यासी तू भक्तांना राखीसी आधिव्याधी भयातुनी आलो तुझ्या चरणी नाथा निष्कांचन मी ठेवितो माथा चिंतामणी तुझे चरण धरिता चिंता नळी का जाळी सिरे अविचल भक्तियुक्त करावे प्रपंची सर्वथा सांभाळावे एवढे माझे राखावे ब्रीद दयानिधी तुम्ही। श्रोते, मागील अध्यायात योग गंगेचा हृदय स्रोत कसा प्रगटला मार्तंडात रहस्य त्याचे विषय दिले। पाहता नानामूर्ती आपण बाह्यरूपी जाऊ सहज भुलून परी हृदयी पूर्ण अनुसंधान आत्मस्वरूपी जडलेले असे। निळ्या शांत आकाशी व्हावी दाटी मेघांसी सांडता सारी जलराशी निर्विकार गगन पुन्हा तैसे नानांच्या संसारी आरी संकटे आरंभी जरी निर्विकल्प चित्तवृत्ती सारी नित्य अविचल राहिली हो। यवनी सद्गुरु सोयरा अंतरीचा ठेवा सारा योगाचा देवनी साजिरा अंतधान पावलासे। नाना गुरूंचा दैनंदिन विकसला योग अभ्यास पूर्ण परी न कोणाही लोकांना लागून यत्किंचितही उमजू दिले। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ती संयमी या वचनात ते पाळूनी नाना ऐन रात्री एकांती जाणा करीती योगाच्या अभ्यास चिंतना परमात्म तत्वी शिरोनिया। दत्त मंदिरा निकटची राहत होती एक भगिनी साची होती प्रेमळ मनाची कोंडूताई नामक जी। तरणेसी असताना आदेश मिळाला नानांना कराव्या तीर्थयात्रा जाणा बहुदेशी फिरोनिया। नव्हते घरी सांभाळण्यासी दोन्ही लहान पुत्र कन्येसी देवनी त्यांना कोंडूताईसी निभ्रांतपणे निघती नाना। त्यावेळी श्री नानांची सुदृढ यष्टी शरीराची होती मजबूत बांध्याची तेजपुंज मनोहर धगधगीत वैराग्य जागते चित्ती अवघ्या लीन होत्या वृत्ती कडक कर्माचरणी प्रीती स्वाभाविक होती तेव्हा। नव्हते नाना लक्षाधीश म्हणून या तीर्थयात्रेस निघती निष्कांचन निर्भय मनास घेऊन या सांगाती ते सारा सोपवून या भार श्री गुरूंचे चरणांवर केल्या नानांनी अपार मनोहर तीर्थयात्रा। फिरले नाना चहू प्रांतात घेतली तीर्थदर्शने अमित तीर्थयात्रेचे अनुभव सांगत कधी सहज लिहिले नेते साधकावस्थेच्या काळात गेले एकटेच निवांत नव्हते कोणी सांगात हिंडताना बरोबरी मनस्वी होती दिनचर्या अवधूत वृत्ती ठेवून या तीर्थपंथ आचरावया झाले नाना प्रवृत्त तेव्हा। तीर्थराजाचे दर्शनाविना न सोडिले ते स्थान जाणा दर्शनासाठी प्राणही नाना त्याच्यावया तयार होती। अर्धोन्मिलित नयनांनी उन्मत्त भक्ती लहरींनी दिगंबरा दिगंबरा मंत्रांनी नाना वाट चालताती अखंड सोबत मंत्राची आणि वाट पायतळीची ऐसी कहाणी नानांची होती तीर्थयात्रेची हो।
तीर्थयात्रेच्या उद्देशी प्रथम जाती काशीपुरीशी, त्या जगतपिता विश्वेश्वरासी मनोभावे वंदिण्याला. श्री गुरु चरित्री जैसी वर्णिली, काशी यात्रेची पद्धती कथिली, त्याच क्रमाने संपूर्ण आचरिली विश्वेश्वराची यात्रा त्यांनी. परी कोणीतरी त्यानं सहज बदले, घडेल दर्शना जाता आनंदवनी गहना वाराणसी जवळील. आनंदवन हे अरण्यमय, विक्राळ भयान वृक्ष समुदाय. आडवाटे जाता भय, वाटे सामान्य मानवासी. त्या वनी श्री शंकर देती दर्शन खचित सुंदर. ऐकता हरखले मानस मंदिर, दर्शन स्फूर्तीने शिवाच्या. निश्चय करुनी पुरता मनी, शिरले नाना होऊनी निर्वाणी. त्या भयान निर्जन वनी, मुखात मंत्र श्री गुरूंचा. किर्र झाडी आत होती, हिंस्र श्वापदे सहज विहरती. व्याघ्र सर्प मुक्त संचरती, भोवती जवळणी नानांची. पण यत्किंचितही न दचकता, मनात मुळी न डगमगता, मुखाने मंत्र जपता जपता नाना मार्ग क्रमिता ती. बराच समय उलटून गेला, परी दयाघन प्रभू न दिसला. अंतर्यामी धावा मांडला त्या भोलेश्वर शंकराचा. तो घडले अद्भुत सत्य, समोर उभा मूर्तिवंत भव्य दिव्य पुरुष. हात अजानुभव होते हो, कर्पूर गौर होती कांती. धोंडा घेऊन या हाती, नानांना मारण्यात धावून येती, क्रुद्ध मुद्रेने भयंकर. ओळखोनी ती शिवमाया, साष्टांग दंडवत घालोनी तया. शरणागत मी तुझिया पाया, वदती नाना पाहिमा. चिमटीत धरोनी माती, भूमीवर नाना टाकीती. मृतिकेचे पाषाण बनती, हा भाव दावावया. देह घडला ती ही माती, विश्वेश्वरा जरी मज मारीसी. खुशाल मारा, हे कोणासी भाग्य लाभे भगवंता. ऐसे बोलता दीन वाचे, सौम्य रूप धरिले साचे. बदले न पुढे जावायचे, कारण आता उरले तुम्हा. परतावे आता येथून, जाहली यात्रा सांग पूर्ण. पुरतील कामना संपूर्ण, इच्छे जय जय मनी तुमच्या. हृदय आनंद आला दाटून, कृतार्थ झालो घडले दर्शन. पुन्हा पुन्हा वंदून परतले नाना स्वस्थानी. ऐशा रीती नाना गेले, एकदा एकटेच निघाली. मुकुंद मुरारी शोधू लागले, मथुरेमध्ये येऊन या. ध्यास होता एकची साचा, अपूर्व अमृताहुनी गोड नंदाचा. नंद किशोर यशोदा माईचा, पाहिन कान्हा श्रीहरी मी. मथुरेजवळी बाळपण, कृष्णाचे गोजिरे घडले पूर्ण. बाळलीलांचे आनंद निधान, हृदय होते गोपिकांचे. बंसीधर श्यामलमूर्ती, वेड लाविले गाई गुरांसी. लता वेली जळ लहरींसी, यमुना माईच्या जयाने. त्या सुरमुनी जनांचा प्राण, गाई गोपींचे देहबान. वसुदेव देवकीचा बाळ पाहिन, ध्यास घेतला नानांनी. मथुरेमधील देवता भुवनी, जाती नाना वेडे होनी. वृत्ती गेल्या हिंदोळनी, कधी पाहिन अमृतरूप. ऐकिले होते कधीतरी, खेळतो तो श्री मुरारी. गोपाळांसवे नदी तिरी, बाळरूप घेऊन या. भाव विभल नानांनी, मुलांमध्ये खेळोनी पाहिले तयाला शोधोनी. परी न मुळी गवसला, निराश होनी गोकुळी निघाले नाना. व्याकुळली भाववृत्ती बेभानली, आक्रोशली आर्तपणे. गोकुळातील रासलीला पाहिली, खेळली, परी न दिसला. येरे येरे धावनी वेल्हाळा, एकदा तरी क्षणमात्रच. वृंदावनी नाना मूर्ती, जावनिया पुसू लागती. कुठे भेटेल तो श्रीपती, इथे तिथे खेळलेला. त्याच्या चरण रजानी, पावन झाली इथली धरणी. भाई नाना आपुल्या लावणी, विचारती तिथे वेड्या सम. नाही देवळी रावळी, न दिसला कान्हा गोकुळी. धिक्कार करीती नाना अंतरी, व्यर्थ तुझे जिळे होय. त्या कृपेच्या मेघाला, कान्हा अजूनी जागाला. आपल्या खोट्या प्रार्थनाला बोल लाविती नाना तेव्हा. वेड्या सम तिथे भटकताना, विसरून तहान भूक. नाना 3 दिवस पूर्ण उपोषणा करीती एका धुंदीतच. परी नव्हते त्याचे भान, हृदय साठवून नारायण. जनीवनी शोध शोधून, काया थकली नानांची. अखेर धिक्कारुनी स्वतःला, निश्चय चित्ती हाची केला. या पापी माझ्या देहाला, यमुना माईसी अर्पावे. पसरत होत्या संध्याछाया, यमुना काठाने चालली काया. मनुष्य वस्ती सोडोनिया, दूर जावया विजनस्थली. समोर संथ वाहते यमुना, मागे भयान रान जाणा. दाटला अंधार चहू दिशांना, नाना एकटे एकांती. सायं संध्येची वेळ होती, म्हणून एक खडक निश्चिती पाहुनी. तीरामध्ये बैसती नाना संदेस नित्याच्याच. आटोपली बैसोनी त्यावर, संध्या नाम मात्र केवळ.
आणि लय लावणी नजर मिसळी यमुना तरंगांतरी. शांत वाहत होता वारा, फुलती नभात चंद्र तारा. मंद चांदण्याचा प्रकाश झरला, सोडला होता जळामध्ये. लागली तंद्री नयनांची, खेळली दृष्टी त्यावरी साची. अंतरातल्या व्याकुळतेची तरंगाकार झाली स्थिती. मनी चिंतिती अखेर नाना, हे जगदीशा नारायण. न दाविले तुझ्या चरण, त्यजीन काय निश्चयेही. कृपाळुवा सद्गुरु माऊली, आजवरी यथाशक्ती यात्रा केली. क्षमा करावी अमित घडली पापे माझिया करांनी या. या चिंतनी दंगलेली होती नानामूर्ती कोमेजलेली. न कळे किती काळ बैसली निश्चळतेने त्या स्थळी. इतुक्यात घडले अघटित, श्रोते ऐका देवनी चित्त. अवचित प्रकाश झळझळीत कालिंदीच्या जळामध्ये. नयनात लकाकली ज्योती, नाना अंतरी चमकती. चांदणेची नव्हती निश्चिती, दिव्य प्रभा ही मनोहर. या निवांत निर्जनस्थळी कोठून फुलली तेजकळी. मागून असावी म्हणून वळली नजर सहज पाठमोरी. तो काय दिसावे नानांना, रूप तेज पुंज जाणा. मुकुंद मुरारी मनमोहना, बाळ रूपडे गोजिरे अति. मोर पीस खोविले शिरी, सुरेख बंसी वाम करी. उजव्या हाती एक झारी, तीर्थे भरली होती हो. अंगरखा भरजरी अंगाला, होते धोतर बांधलेला शेला सुरेख कमरेला. गोप बाळ होता पुढे, घमघमणारा सुगंध भोवती. तेजाचे वलई कृष्णमूर्ती, उचंबळल्या सगळ्या वृत्ती. वेडावणी क्षणार्धात ठाडे रे यो पंडितजी. सुमधुर शब्द मुखामाजी, वदले हसत गोपालजी. भाव विभोर नानांना, प्रसन्नतेने हसत आली. समोर खडकावरी विसावली, घट्ट धावणी मिठी घातली त्या दिव्य चरणारविंदा. वदती श्रीहरी तीर्थ घ्यावे, ऐकता नाना करीती भावे. समोर आपुले करतळ उजवे, स्वीकारिती भारल्या गत. तेव्हा जवळील झारीतून केवळ 3च बिंदू टाकून. मागे झारी घेता जाण, प्याले तितुके तीर्थ नाना. ते अमृत मधुर तीर्थ जाता उदरी, होऊन तृप्त. क्षीण उपोषणांचा क्षणात हरपोनी गेलाही नानांचा. दिठीत साठवली रूपश्रिया, हसरी कोवळी गोपमाया. आनंदाच्या अनिवार उसळ्या येऊ लागल्या हृदयाला. आणखी काय इच्छा, पुसती नानांसी श्री श्यामलमूर्ती. धारिष्ट करुणी नाना वदती, खासा न्याय जगदीश्वरा. एक बात एकांत में सुनलो जगदाधार. तारे मेरे कर्म तो प्रभु का क्या उपकार. अरे माधवा, किती तळमळले व्याकुळले मानस वेडावले. राधे सम वणवण फिरले, तेव्हा दाविली पाऊले ही. नको रागाऊ परियात, श्रेष्ठ तुम्ही की तुमचा भक्त. कर्मास त्याची फुले येत, कुठे आपले थोरपण. ऐकता हे मानस वचन, हसले श्रीहरी खळखळून. करावी क्षमा मज लागून, सद्गदित नाना विनविती. पुन्हा न कधी हे रूप दिसेल, जाणूनी पदकमल धरिले सबळ. आसवे आली घळघळ नानांच्या नेत्रांतुनी. काही क्षण निवांत गेली, निमिषात मूर्ती अंतर्धान पावली. तटस्थ होवनी तिथेच स्थिरली, दिग्मुट अवाक नाना मुद्रा. निर्जन शांत रात्री समय, तृप्तावली काया भक्तिमय. गलबलते अजूनही येता सय, हृदय सकळ नानांचे. तीर्थराज त्रिभुवन पालक पाहता, जाहले यात्रा सार्थक. ते दिव्य दर्शनाचे सुख, हृदय संपुटी साठले सदा. नाना हृदय नित्यासाठी त्या रूपाची बैसली मिठी. सांगता पाझरते दिठी, पुन्हा सकळ दिसोनिया. मथुरा गोकुळ वृंदावनीचे, गोपी हृदय कमलकंदाचे. बालमुकुंद बंसीधराचे घडले दर्शन साक्षात. कैसे भाग्यवंत सद्गुरु नाना, नसे पूर्व पुण्यासी तुळना. धन्य धन्य त्यांच्या लोचना, तृप्तविले श्रीकृष्णांनी. सांग करुणी यात्रा मग, परतले पुन्हा स्वगृही. दंग श्रीरंगाचा नामरंग, उधळीत पंथाने उन्मुक्तपणे. पुण्यपुरुष नाना खचित, वर्णिले तयांनी तसेच लिहित. अधिक उणे नामुळी सांगत, सत्य सत्य त्रिवाचा. तयांचे चरित्र मोहक अद्भुत, मुखाने माझिया व्हावे मुखरित. हाची दैवी दिसतो संकेत, स्वामी सद्गुरुरायांचा. सात्विक शब्द कुसुमांची माळा गुंफोनिया. श्री गुरुचरणाला मागतो मी गुरु माऊलीला, दान इतकेची दयाळे. ही प्रेरणा लेखनाची, कळसास न्यावी तुम्हीच साची. रसभरित कथा सरितेची, भीक मला घालावी. नावनी संतांच्या कथा जळी, निर्मळ व्हावी मानसे सगळी.
प्रगटावी अंतरी सावळी मूर्ती अद्भुत तयांची आहे. श्री गजाननांच्या प्रेरणे, श्री नानांच्या आशीर्वचने, मार्तंड महिमा उमलने, उत्तरोत्तर विजयमुखे. शुभं भवतु. इति श्री मार्तंडचरिते पंचमोऽध्यायः समाप्तः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय.